भारत आहे आणि तो भारत त्या पावन अशा देशामध्ये श्री संत गाडगे महाराज यांचं अतुलनीय कार्य आपल्याला दिसून येते. 18व्या शतकामध्ये एक असं परिताचं कुटुंब आहे. त्या कुटुंबामध्ये जयाजी जानोरकर यांचा मुलगा नागोजीचा विवाह झाला बलाबाई यांच्यासोबत. नागोजी आणि बलाबाई यांना 3 पुत्ररत्न प्राप्त झाले. पहिल्याचं नाव आहे राणोजी, दुसरा जानोजी आणि तिसरा करोजी. बघा, राणोजी यांचा हे मोठे भाऊ, पण राणोजीचा विवाह करण्यात आला. त्यांचा विवाह झाला झिपराबाई सोबत. यांचा संसार अत्यंत चांगलेपणे चालू आहे आणि त्यातले ते दुसऱ्या नंबरचे भाऊ आहेत जानोजी. तर जानोजी यांनी विवाहच नाही केला. त्यानंतरचे आहेत ते म्हणजे कराजींनी विवाह केला आणि स्वतःच्या हिमतीवर कर्तृत्वावर जमीन जुमला जमवला आणि आपलं कुटुंब व्यवस्थितपणे पोषण केलं. आणि अत्यंत सुंदर असा परिवार आहे. शेती करणे या परिवाराचा कार्य आहे. व्यवसाय शेती आहे आणि भारत देश आहे. तर भारत देशामध्ये शेती हा मुख्य व्यवसाय या भारताचा आहे. ज्याप्रमाणे इतर जे देश आहेत, इतर देशांमध्ये शेती सहसा मोठ्या प्रमाणात होत नाही. इंग्लंड जर पाहिला तर इंग्लंड हा राजकारणी देश आहे. इंग्लंडमध्ये फक्त हेच पाहतात की कोणाला कसं लुबाडायचं, राजकारण कसं करायचं, कोणा फूट कशी काढायची. हाच धोकेबाज असा तो देश आहे, राजकारणी देश आहे. अमेरिका जर पाहिलं तर व्यापार करणे, पैसे करेन्सी, हा तो अमेरिका असा देश आहे. पण भारत असा देश आहे की ज्याच्यामध्ये कृषी प्रधान देश भारत. गाई गुरे आला पूजित, परंतु गाई झाल्या खाता, लक्षचे नाही तयाकडे. आमचे जे पूर्वज होऊन गेले तर ते सर्व पूर्वज जे आहेत यांनी शेतीकडे प्राधान्याने लक्ष दिलं. ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण आहेत, भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वताची पूजा यासाठी सांगितली की बाबा तो आपला देश आहे, त्याच्यावर तो आपला देव आहे आणि त्या गोवर्धन पर्वतावर आपल्या गायी चालतात. म्हणून भगवान श्रीकृष्ण यांनी गायी चालण्याचं काम घेतलं. बलरामजी यांचं शस्त्र जे आहे ते उखळ आहे. म्हणून यावरही लक्षात येते की भारत काय कृषी प्रधान देश आहे. आणि असाच हाच परिवार सुद्धा शेती करणे या परिवाराचा व्यवसाय आहे. आता वडील भाऊ म्हणजे राणोजी यांचे पिताश्री यांचं जेव्हा निधन झालं तेव्हा राणोजीने 3ही भावांना समान वाटण्या करून दिल्या. आणि हे जे 2 नंबरचे जानोजी जे भाऊ होते त्यांनी विवाह केला नाही. म्हणून यांनी काय केलं की त्यांची जी संपत्ती होती तर ती संपूर्ण वडील भाऊ म्हणजेच राणोजी यांना ती देऊन टाकली. आता अशा प्रकारे हे संपूर्ण जे परिवार आहे तर ते अशा प्रकारे शांततेने आपला परिवार चालवत आहे. आणि राणोजी आणि झिपराबाईला मात्र कोणत्याच प्रकारचे संतान नाही. शेतीवाडी आहे, सगळं काही आहे, पण संतान नाही. संतान नाही असं करता करता झिपराबाई देवाची पूजा, कोणतेही
या झिंगरूचा जन्म झाला. आता झिंगरू आता मोठा होत आहे बघा. ज्या घरामध्ये देवी देवतांचा सुंदर प्रमाणे पूजा केली जाते आणि सात्विक परिवार सात्विक आहे. पण हा जो समाज आहे, या समाजाचा जे वरचे जे मोठे लोक असतात, जे समाजाचं मार्गदर्शन करणारे लोक असतात, ज्यावेळी त्यांची बुद्धी बिघडते, त्यांची बुद्धी बिघडल्यानंतर त्यांच्या बुद्धीला जे पटते ते जेव्हा समाजाचं मार्गदर्शन करतात तेव्हा मग समाज बिघडतो. आता हा जो मुलगा आहे हळूहळू मोठा व्हायला लागला झिंगरू, आणि 8 ते 10 वर्षाचा जेव्हा झाला तेव्हा या झिंगरूचा विवाह करण्यात आला. आता तेव्हाची अशी प्रथा होती, बालविवाहाची प्रथा. झिंगरू होता 8 ते 10 वर्षाचा, आणि मग या मुलाला मुलगी कोण देईल तर हंबीरराव कोळसकर. हंबीरराव कोळसकर यांची कन्या, जी दापुरा गावामध्ये राहतात, आणि त्या दापुरा गावामधली हंबीरराव कोळसकर यांची कन्या सखूबाईशी या झिंगराजीचा विवाह होतो. आता हे जे हंबीरराव आहे, हे हंबीरराव काही गरीब नाही. हंबीररावांच्याकडे 56 एकर शेती या हंबीररावांकडे आहे, आणि श्रीमंत घरामधली ही सखूबाई आहे, आणि अत्यंत गुणी आहे, आणि सात्विक स्वभावाचीही आहे, सेवाभाव हिच्या मनामध्ये आहे, जिची तूच अत्यंत पवित्र आहे. बघा, देव संत त्या घरामध्ये जन्माला येतात ज्याची आईचे विचार, आईचे चालणे बोलणे हे पवित्र आहे. त्या गुणामध्ये हे मुला जन्माला येतात. जिच्या हाती पाळण्याची तुरी, तीच जगाते उद्धरी, ऐसी वर्णिली मातेची थोरी, शेकडो गुरुनी. महाराज, आई ही पहिली गुरु आहे. आई घराचं मांगल्य आहे, आणि आई सर्वस्व आहे. आणि अशी ही सखूबाई, या सखूबाईचा विवाह या झिंगरू सोबत झाला, आणि हळूहळू यांचा परिवार अत्यंत सुंदर प्रकारे चालत होता. आणि तशाच हा जो झिंगरू आहे, हा झिंगरू रूढी परंपरा ज्या आहे त्यामध्ये तो गुरफटला गेला. अत्यंत काम करणारा, शेतीमध्ये कसून काम करणारा हा झिंगरू याच्या घरी मग त्यावेळी अशी प्रथा होती की कोणाला ताप आला तर चला त्या देवीच्या जवळ जा, मांत्रिकाला बोलावा, अंगारा लावा. मग कोणाचं लग्न असलं, कोणाचं वारसं असलं, आणि वर्षामधून कोणता सण असला की मग कापा की कोंबडी. मग एखादा मांत्रिक येतो, मांत्रिक येऊन देवी कोंबडी, आणि काय पाहिजे, देवी बोकड मागते. देवी बोकड नाही मागत. तर याचे जे दुर्गुण आहे, हा जो बोलणारा आहे, याचे जे चोचले आहे, तर ते बोकड मागते. देवी कधीच बोकड मागत नाही. वंदनीय राष्ट्रसंत श्री सुखदेवजी महाराज म्हणतात, देवीच्या विसे मास खाती, तीर्थ समजोनी दारू पेटी, पिसाळले. अरे महाराज म्हणतात, हे पिसाळले लोक आहेत की देवी
मार्गदर्शन करणारे जर चुकीचे असले तर साधा कोणा माणूस त्याचे मागून जातो ना, नाही बा हुशार समोरचा हुशार आहे मग आपल्याला हा जे सांगत ते बरोबर असेल. मग काय करतात, हा देवीला कोंबडा लागतो, देवीला बोकड लागतो, म्हणून मग त्याची तो बली देतो. महाराज म्हणतात की देवीच्या दिशे मांस खातो. आणि मग जर आम्ही तिकडे भैरवनाथ तिकडे जरी गेलो तर मग काय तीर्थ संतोनी मध्य पितो. मग तीर्थ मोठ्या महादेवाला गेलं तर मग ते तिकडे बरंच आहे पहिले. आता नसं माहित नाही मला, आता गेली नाही मी, पण मी जेव्हा लहानपणी 5 वर्ष महादेवाची वारी केली म्हणे इथं गपई चालते महादेवाची. नाही, भगवान शंकर काय पिले होते, मग विषय पिले होते. मग विष पितात का, नाही. मग काय महादेवाच्या वाटेनं गोटा गोटा पाणी हरभरा मग तो जाते कुठे, महादेवाला. मग देवाच्या नावावर देवाला कशाला बदनाम करता हा, दारू आणि ते मांसाहार. देव कधीच नाही, देव स्वप्नात आला म्हणते, देवी स्वप्नात आली आणि त्यानं देवीची जे प्रथा आहे कोकण द्यायची ते बंद पडली. मग काय स्वप्नात आली म्हणते म्हणजे मला काय द्या, बोकड द्या. अरे संतांनी एवढी देवाची भक्ती केली. जे मुद्दा उदाहरण तुम्ही जर का भागवतामधलं जर पाहिलं तर जडभरत राजाची जेव्हा बली देण्यासाठी ते भिल्ल लोक त्याला उचलून नेतात, 3 दिवस जमके जेवू घालतात. आता जडभरत राजा तर पहिले उपाशी होते, कोणी देत नव्हतं, जे मिळालं ते खात होते. आणि 3 दिवस जेव्हा रट्टावून जेवले आणि जेव्हा मग त्या जडभरत राजाची बली देण्यासाठी मान ठेवली नर बली देण्याची साठी मान ठेवली. तशीच ते भद्रकाली प्रगट झाली. कालो की काल महाकाली भवानी माई जगदंबा काली. कालो की काल महाकाली भवानी माई जगदंबा काली. जगदंबा काली भवानी माई काली. जगदंबा काली भवानी माई काली. कारण देवी जी आहे तर ती सर्व जगाला निर्माण करते. मग ती कशी काय कोंबडा आणि बोकडा मारणार आहे. आणि महाराज अशी अनिष्टची प्रथा आहे त्यावेळी होती. मग देवीच्या विसाला मांस खाणं आहे, दारू पिणं आहे. आणि ज्याच्या घरी तो कार्यक्रम आहे आणि तो यजमान किती काही दारुड्या नसल, त्यांना दारूही पिली नसल, निर्व्यसनी असेल, तरी मग देवाचा प्रसाद म्हणून मग त्याला ती घोडवर तरी द्यावीच लागेल. आता झिंगरू लहान, मग झिंगरू म्हणजे त्या घरामधला रत्न, मुलगा यजमान. मग झिंगरूला सुद्धा ते दारूचा एक घोट करता महाराज अख्खी दारूची बॉटल तो खाली करू लागला. आणि अख्खी बॉटल पिल्यानंतर मग आता इतकंच थांबते का, देवीच्या पर्यंतच थांबते का, वर्षातून एकदा देवीचा उत्सव होईल. मग असं करता मग पाहुणा आला, पाहुण्याला पाहुणचार, पाहुण्यासोबत जेवायला घरच्या व्यक्तीला बसावंच लागते.
मद्यपानाचं व्यसन लागलं. आणि हे व्यसन लागल्यानंतर मग लोक काय, लोक कसे चालतीच्या पुढं आणि पडतीच्या मग झिंगरूला पोरायला लागले. अरे चल आपण मग हे पार्टी करू, असं करू तसं करू, असं करता करता ते व्यसन जडलं. आणि या झिंगराजी आणि सखूबाईला अशातच एक पहिली मुलगी झाली. 1874 साली एक पहिली मुलगी झाली. आणि मुलगी झाल्यानंतर सुद्धा यांचं हे होतंच की मुलगा झाला किंवा मुलगी झाली कारण मग बळी द्यायचा. आणि असं चालू असताना हे सर्व हा जो उत्माच आहे हा असताना या घरामध्ये एका सुंदर असा पुत्र, तारीख आहे 23 फेब्रुवारी 1876 साली या घरामध्ये सुंदर असा पुत्ररत्न जन्माला आला. आणि या पुत्ररत्न जन्माला आल्यानंतर या झिंगरूजीला पण अत्यंत आनंद झाला. जमल्या. आणि सर्व जमल्या आणि या डेबूजीचा हे जे बालक आहे या बालकाचा नाव
विधी नामकरण विधी करण्यात आला. बाबांना पायामध्ये टाकले आणि सर्व पाया जमून आज देहू